हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण मजेशीर असे आकृतिबंध बघणार आहोत आणि ते कसे बनवायचे आणि त्याच्यामधला नियम काय आहे ते सुद्धा बघणार आहोत. चला तर आपण सर्वप्रथम आपल्या मित्राला भेटूया आणि ते आहे टिंकू. तर टिंकू एक माकड आहे आणि टिंकू माकड आपल्याला शिकायला मदत करणार आहे आणि त्याच्या सोबत आपण आकृतिबंध शिकणार आहोत. चला तर सर्वप्रथम टिंकू काय करत आहे तर बघा, टिंकूकडे अशा प्रकारे काही वर्तुळ आहेत. तर पहिलं आहे हे लाल वर्तुळ, त्यानंतर आहे हे निळं वर्तुळ, नंतर पुन्हा आहे एक लाल वर्तुळ आणि त्याच्यानंतर आहे निळं वर्तुळ. आता टिंकूला हा प्रश्न पडला आहे की हा आकृतिबंध असाच चालू राहिला तर याच्या पुढे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बरं. तर बघा, आता इथे आपल्याला नियम कशा प्रकारे दिसतोय तर इथे पहिले आहे लाल वर्तुळ, नंतर आहे निळं वर्तुळ, मग पुन्हा आहे लाल, नंतर आहे निळं. म्हणजेच इथे लाल निळा लाल निळा आणि इथे पुढे काय येईल, पुन्हा लाल वर्तुळ. बरोबर, म्हणजे इथे आपल्याला अशा प्रकारचा नियम दिसतोय किंवा अशा प्रकारचा आकृतिबंध दिसतोय की त्याच्यामध्ये एकाच प्रकारे हा नियम पुढे पुढे चाललेला आहे. जसं की तुम्ही इथे वरती बघू शकता, लाल निळा लाल निळा लाल. आता या लाल नंतर सुद्धा पुढे हा आकृतिबंध असाच चालू राहील, निळा नंतर पुन्हा लाल नंतर पुन्हा निळा, अशा प्रकारे. चला आता आपण हे पुढचं उदाहरण बघूया. तर इथे बघा, या आकृतिबंधामध्ये तुम्हाला काही फुलं दिसत आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला दिसतंय हे गुलाबी फूल, त्यानंतर आपल्याला दिसतंय हे पिवळ्या रंगाचं फूल, नंतर पुन्हा दिसतंय गुलाबी फूल, त्याच्या पुढे दिसतंय पुन्हा पिवळं फूल, त्याच्यानंतर त्याच्या पुढे दिसतंय पुन्हा गुलाबी फूल. आता मला सांगा बरं की प्रश्नचिन्हाच्या जागी पुढे काय येईल. बरोबर, तर प्रश्नचिन्हाच्या जागी पुढे पिवळं फूल येईल, कारण इथे सुद्धा आपण आकृतिबंध बघू शकतो ज्याच्यामध्ये गुलाबी पिवळा असे रंग एकानंतर एक येत आहेत. चला आपण पुढचा प्रश्न सोडवूया. तर इथे बघा, इथे तुम्हाला आकृतिबंध कशा प्रकारे दिसतोय तर आपल्याला दोन आकार इथे दिसत आहेत आणि आपण हे आकृतिबंध एकत्र पाहिले पाहिजेत. म्हणजेच आपण बघितलं तर हे दोन आकार आपल्याला एकत्र दिसत आहेत, त्यानंतर पुन्हा हे दोन आकार एकत्र दिसत आहेत आणि त्यानंतर पुन्हा हे दोन आकार एकत्र दिसत आहेत. म्हणजेच इथे आपल्याकडे काय आकृतिबंध आहे तर तो म्हणजे त्रिकोण आणि चौकोन, पुन्हा त्रिकोण आणि चौकोन आणि पुन्हा त्रिकोण आणि चौकोन. आणि त्यात सुद्धा तुम्ही बघा की आपल्याला रंग दिलेले आहेत. म्हणजेच त्रिकोण आहे लाल रंगात आणि चौकोन आहे हिरव्या रंगात, पुन्हा लाल रंगातील त्रिकोण आणि हिरव्यातील चौकोन आणि लाल रंगातील त्रिकोण आणि पुढे पुन्हा हिरव्यातील चौकोन. म्हणजे इथे आपल्याला काय मिळेल तर मला सांगा बरं की आपल्याला इथे जर असे 3 पर्याय दिलेले असतील तर तुम्ही कुठला पर्याय निवडाल. चला बघूया. जर आपण पर्याय ए इथे ठेवून बघितला तर आपल्याला काय उत्तर मिळतं. तर पर्याय ए मध्ये आपल्याला दिलेला आहे हिरवा चौकोन आणि लाल त्रिकोण आणि इथे ते ठेवून सुद्धा दाखवलेलं आहे. परंतु तुम्ही इथे नीट लक्ष देऊन बघा की प्रथम आपल्याकडे लाल त्रिकोण येतो आणि त्यानंतर हिरवा चौकोन येत आहे. म्हणजेच त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन असा आकृतिबंध आहे. म्हणजेच त्याच्या पुढे सुद्धा त्रिकोण चौकोन असा आकृतिबंध सुरू राहायला पाहिजे. आणि इथे या पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला पहिले चौकोन दिलेला आहे, म्हणजेच हा पर्याय कसा आहे, हा चुकीचा पर्याय आहे. आता आपण दुसरा पर्याय बघूया. अरे बापरे, आपल्याला दुसऱ्या पर्यायात तर 2 निळे चौकोन दिलेले आहेत. आता इथे निळा रंग तुम्हाला कुठे दिसतोय का, नाही, त्याच्यामुळे हा पर्याय नक्कीच चुकीचा ठरेल, म्हणून आपण इथे खूण केली की हा चुकीचा पर्याय. आता हा शेवटचा पर्याय बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय त्रिकोण आणि चौकोन आणि त्रिकोण आहे लाल रंगाचा आणि चौकोन आहे हिरव्या रंगाचा. आपण याला सुद्धा इथे ठेवून बघूया आणि बघूया आपला आकृतिबंध पूर्ण होतोय का. तर आपल्याकडे पहिले आहेत त्रिकोण चौकोन, पुन्हा त्रिकोण चौकोन, त्याच्या पुढे पुन्हा त्रिकोण चौकोन आणि आपला पर्याय सी म्हणजे शेवटचा पर्याय आहे त्रिकोण चौकोन आणि त्याचा रंग सुद्धा एकदम बरोबर आहे. अरे वा, म्हणजे आपल्याला हा शेवटचा पर्याय एकदम बरोबर मिळालेला आहे आणि आपला आकृतिबंध पूर्ण झालेला आहे. छान. आता आपण पुढचं उदाहरण बघूया.
तर पुढच्या उदाहरणामधला आकृतिबंध बघा. इथे तुम्हाला काय दिसतंय? या आकृतिबंधामध्ये आपल्याला शेवटी 3 प्रश्नचिन्ह विचारलेले आहेत आणि आपल्याला त्याचं उत्तर ओळखायचं आहे. तर आपण बघूया की सर्वप्रथम आपल्याला इथे 2 वर्तुळ आणि 1 चौकोन दिसतोय. त्यानंतर पुन्हा आपल्याला 2 वर्तुळ आणि 1 चौकोन दिसतोय आणि वर्तुळ कशी आहेत? वर्तुळ आहेत जांभळ्या रंगाची आणि चौकोन आहे पिवळ्या रंगाचा. आता आपल्याला जर असे पर्याय दिलेले असतील की ए बी सी आणि ह्याच्यातलं कुठलं उत्तर बरोबर आहे, तर आपण जसं मागच्या प्रश्नामध्ये केलं तसं करून बघूया. तर सर्वप्रथम आपण ए या पर्यायाचा विचार करूया. तर ए मध्ये इथे बघा 1 वर्तुळ आहे आणि 2 चौकोन आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, कारण आपल्या आकृतिबंधामध्ये 2 वर्तुळ आणि 1 चौकोन असायला पाहिजे. त्यानंतर आपण हा पुढचा पर्याय बघूया. या पर्यायामध्ये तर आपल्याला 3 वर्तुळ दिसत आहेत आणि इथे जर 3 वर्तुळ ठेवून बघितली तर हा आकृतिबंध नक्कीच चुकेल, म्हणजेच हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे, कारण आपल्याकडे 2 वर्तुळ आणि नंतर 1 चौकोन हा आकृतिबंधाचा नियम आहे. बरोबर. आता आपण शेवटचा पर्याय बघूया, तो म्हणजे आहे सी. आणि इथे बघा, इथे आपल्याला दिलेली आहेत 2 वर्तुळ आणि 1 आहे चौकोन आणि वर्तुळ आहेत जांभळ्या रंगाची आणि चौकोन आहे पिवळ्या रंगाचा. एकदम बरोबर, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे आणि आपला आकृतिबंध पूर्ण झालेला आहे. छान. आता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वेगवेगळे आकृतिबंध बघा आणि स्वतः करून बघा आपण कशा प्रकारे आकृतिबंध आणि त्याचे नियम ओळखू शकतो ते.